विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन येथे मतदान मोजणी शनिवारी केली जाते। तेथे लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताबाबत तैनात पोलीस अधिकारी आणि पोलीस तुकड्यांविषयी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी माहिती दिली आहे। विधानसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी 23 नोव्हेंबरला लोकशाही भवन येथे होणे आहे। या संबंधित पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आणि या पोलीस बंदोबस्ताची माहिती शहराचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली। त्या बंदोबस्तात 1 डीसीपी, 2 एसीपी, 13 पीआय, 30 पीएसआय यांच्यासह 250 पोलीस महिला पुरुष कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे। तसेच बीएसएफच्या 2 तुकड्या आणि एसआरपीएफची 1 कंपनी सुद्धा या बंदोबस्तात लागणार आहे। या सर्व कर्मचाऱ्यांना आज ब्रीफिंग आणि प्रशिक्षण देण्यात आले। या संबंधित माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली। केंद्राची सुरक्षा आहे याकरिता बीएसएफ, त्यासोबतच मध्य प्रदेशची एसआरपी सुद्धा आहे आमच्याकडे आणि आमचे महाराष्ट्राची एसआरपीएफ अशी 3 कंपनीज आहेत। सीआरपीएफचं महिला कंपनी आहे। तर हे सर्व आपल्याकडे बाहेरच्या राज्याचे आणि केंद्रीय सुरक्षा बल आहेत, ही सुद्धा सुरक्षामध्ये तैनात आहेत मतदान केंद्रांच्या स्ट्रॉंग रूमच्या आणि स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी ते सज्ज आहेत। त्याचप्रमाणे स्ट्रॉंग रूमच्या आसपासही आपण गर्दी होऊ नये याकरिता 144ची ऑर्डर काढलेली आहे। कुणी विनाकारण तिथे गर्दी जमवणार नाही आणि जे काही लोक येऊन थांबणार आहेत त्यांना आपण 200 मीटर दूरच थांबवणार आहेत। त्यामुळे कधी तिथे अनधिकृत व्यक्तींनी प्रवेश करू नये अशी आपण व्यवस्था केली।